साकूरचा प्रसिद्ध अमृतुल्य चहा म्हणजे पवार चहा, तसेच महालक्ष्मी रेस्टॉरंट, शाकाहारी जेवणाची उत्तम सोय. पत्ता साकूर चौफुली, साकूर. प्रोप्रायटर विकास किसन पवार. नमस्कार, मी सहदेव जाधव. आपण पाहत आहात राजसत्ता न्यूज. ऐकायला येते नाही पोरं, मुलं 18 वर्षाचे काय असं काहीतरी काम करा का एखाद्या लोकप्रतिनिधीच्या कानामागं मारा म्हणजे तुम्हाला देश चांगला म्हणेल. हे शिकवता तुम्ही शाळेत मुलांना. नवीन PSI रुजू झालेली, त्यांना दासीच्या नवीन मुलं तरुण पोरं काय शिकणार? काय सांगता तुम्ही? कानामागं मारा, एखाद्या व्यक्तीला मारहाण करा, अरे हे शिकवता तुम्ही शाळेत? काल संगमनेर तालुक्यातील निमोनी या गावात आमदार बाळासाहेब थोरात यांच्या सह्याद्री शिक्षण मंडळ शाखेच्या यशवंत उच्च माध्यमिक विद्यालय निमोन येथे स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला. यावेळी विद्यालयाचे चेअरमन ज्ञानेश्वर हरिभाऊ सांगळे यांनी एक वादग्रस्त विधान केलंय. यामुळे आज संतप्त निमोनचे ग्रामस्थ, त्याचबरोबर भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी यांनी या कृत्याचा जो आहे तो निषेध केलेला आहे. सांगळे यांनी भारतीय जनता पक्षाविषयी व देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, त्याचबरोबर खासदार कंगना राणावत यांच्याबद्दल द्वेष पसरवत भाषण केलं होतं. परंतु यावेळी सांगळे यांनी आपलं भान हरपून एक वादग्रस्त विधान केलंय. आपण स्वातंत्र्य दिन साजरा करण्यासाठी आलो आहोत व कुठल्याही राजकीय स्टेज प्रचार सभेसाठी उपस्थित नाही, हे भान ते हरपून गेले. त्यांनी शालेय स्टेजवर असलेलं वक्तव्य करणं अतिशय चुकीचं असल्याचं यावेळी भाजप पदाधिकारी बोलत होते. प्रशासकांच्या ताब्यात द्या शाळा. सरपंच म्हणून तुमच्याकडे आजपर्यंत कधी आलो तुमच्या शाळेमध्ये? तुम्हाला आम्ही आलेलं जड जातं या शाळेमध्ये, छातीत पार कळ येते तुमच्या आम्ही आल्यावर. पण एक लक्षात ठेवा, तुम्ही विद्यार्थी शिकणारे आमचे तिथं, तुम्ही काही सांगितलं त्यांना तुमचं नाही ऐकणार. शिकणारे विद्यार्थी आमचे. जर तुम्ही आज त्यांच्यावर कारवाई नाही करणार, आम्हाला माहिती तुम्ही काय करणार नाहीये. तुम्ही फक्त कठपुतली बनून ऐकणारे. पण लक्षात ठेवा, भारतीय जनता पार्टी उद्या याच्या विरोधामध्ये आयुक्त कार्यालयावर मोर्चा घेऊन आम्ही जाऊ. यांच्यावर जोपर्यंत गुन्हे दाखल करणार नाही ना, तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही. कुणाला एवढं वाईट मानण्याचा आमचा काय अधिकार नाहीये. शिक्षक वर्ग आहे, गुरुजन आहे सगळे आमचे. ते बिचारे 24 तास इथे उभे असतात. अरे तिकडे पोरांना सोडायला शिक्षक आहेत. तुम्हाला खोटं वाटेल, शिक्षकांची व्यथा आहे रोडच्या पलीकडे. बरोबर. पण नजरेला नजर मिळू शकत नाही बिचारे. कुणाच्या एवढं प्रेशर? काय गरज आहे? त्यांना त्यांचा फ्रीडम द्या ना. शासनाचा पगार घेतात ते, आमदारांचं नाही घेत. कुठलं सुटलं का त्यांच्यावर दादागिरी? चल रे या इकडं, चल प्रचाराला, निघ इथून, जा पारनेरला प्रचाराला. अरे शिक्षक आहेत ते घडवणार आहेत, तसं मुलं घडणार आहेत. तुम्ही हे जर शाळेमध्ये विद्यार्थ्यांना शिकवता, त्यांच्यावर प्रेशर आणून त्यांच्याकडून कामं करून घेता, हे सर्वच चुकीचं आहे. एक तर फीचा मुद्दा तुमचा कायम वेळोवेळी तुम्हाला सांगावं लागतं. आम्हाला जून मध्ये आला तर मेसेज आम्हाला टाकावं लागतं, तर बाबा शाळा मोफत आहे. का नाही तुम्हाला कळत? पैसे मागायचे प्रकार बदलले, तुमचे वसुलीचे प्रकार बदलले. कुठं पुरवता एवढे? संगमनेरला सह्याद्रीच्या शाळेमध्ये पुरवता का पैसे सगळे? इथून त्या विद्यार्थ्याकडून म्हणायचं 300 रुपये घेऊन या खडूसाठी, आपल्याकडे खडू नाहीये. अरे एवढी व्यथा आहे का या शाळेची? गावच्या लोकांना सांगायचं आम्ही शाळा बंद करतोय. आम्हाला शाळा न बंद करायची, आम्हाला तुमच्यावर प्रशासक बसवायचा आहे. जोपर्यंत तुम्ही या सगळ्या गोष्टी करणार नाही शाळेमध्ये, आम्ही वेळोवेळी तुमच्या गोखंडीच बसणार आहे. तुम्ही लक्षात ठेवा, शाळा विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी, राजकारणासाठी शाळा नाही. तुम्हाला राजकारण करायचंय, या प्रिमायसेसच्या बाहेर चला. तिकडे काय आम्हाला शिव्या द्यायच्या द्या, काय आम्हाला मारायचं तेवढं मारा. पण शाळेच्या प्रिमायसेसमध्ये शिक्षकांवर दबाव बिलकुल चालणार नाही. आणि कुणी यायचं एखाद्या शंभड्या सामड्याने उठून बोलायचं, काही बोलायचं, विद्यार्थ्यांना काही चुकीचं मार्गदर्शन करायचं, पक्षांतर्गत द्वेष पसरवायचा, हे तर बिलकुल आम्ही सहन करणार नाही. तुम्हाला यांना व्यक्तिदोष असू शकतो,
यांना पंतप्रधानांची अलर्जी असू शकते, मुख्यमंत्र्यांची असू शकते, त्याला आपला दोष नाहीये. तर तिकडे खरूच काढायची त्यांनी, बिटेक्स तिकडे घेऊन लावायचं, शाळेत नाही. शाळेत आम्ही हे कदापि सहन करणार नाही. शाळेत तुमच्या एवढंच पाहिजे, आमची मुलं आली शिकली काही अडचण नाही आम्हाला. तुम्हाला काय लागतंय ग्रामपंचायत मधून तुम्ही मागा आमच्याकडे, नाही दिलं मग बोला तुम्ही. तुम्हाला आमच्या वस्तू सुद्धा चालत नाही त्याची बी अलर्जी तुम्हाला, त्याला आम्ही काय करू. पण हे लक्षात ठेवा सर, वेळोवेळी शिक्षण संस्था जरी तुम्ही चालवत असले तिथे शिक्षण घेणारे विद्यार्थी आमचे, ज्या शिक्षण कानवर प्रेशर टाकून तुम्ही आज शाळेचं जे बट्ट्याबोळ चालवलं ना, तो पहिला बंद जर नाही झाला याच्यानंतरही आम्ही वेळोवेळी या गोष्टीसाठी आवाज उठवतच राहू. आपण मला असं वाटतंय आता साहेब तुम्हाला कळाला असेल विषय काय आहे. तुम्हाला आम्ही निवेदन देतो, कारवाया तुमच्याकडून अपेक्षित आहे, कारवाया साहेबांकडून अपेक्षित आहे. गुन्हा दाखल करायचा आहे, आपण संगमनेरला जाऊ आणि तिकडे आपण आपल्या पद्धतीने गुन्हा दाखल करू, याच्यात काही लागत नाही आपल्याला. दमदाटी करू द्या, दमदाटी केले काही नाही पडत, दोन वेगळे दाखल करू. या सर्व घटनेमुळे भाजपा कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झालेले बघायला मिळाले. या घटनेचा यावेळी भाजप पदाधिकारी, त्याचबरोबर निमोणगावचे सरपंच, त्याचबरोबर ग्रामस्थ यांनी निषेध सभा देखील घेतली. आज दिनांक 16 ऑगस्ट रोजी विद्यालयाच्या प्रांगणात बाहेर बसून आंदोलन करण्यात आलं. हे आंदोलन निमोणगावचे सरपंच संदीप देशमुख व संगमनेर निवडणूक प्रमुख भाजपा व अध्यक्ष संजय गांधी निराधार योजना संगमनेर अमोल खताळ यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलं. यावेळी विद्यालयाच्या मुख्याध्यापकांनी सर्वांची माफी मागितली व झालेल्या घटनेबद्दल नाराजी देखील व्यक्त केली. विद्यालयीन शिक्षक मुख्याध्यापक हे भाषणादरम्यान सांगळे यांना राजकीय बोलण्यापासून रोखू शकत होते, परंतु त्यांनी बघ्याची भूमिका घेतली. त्यामुळे त्यांना सर्व भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांची माफी मागण्याची नामुष्की यावेळी त्यांच्यावर आली. संबंधितवर गुन्हा दाखल व्हावा असं निवेदन शिक्षण अधिकारी व पोलीस प्रशासनाला देण्यात आलंय. राजसत्ता न्यूजसाठी प्रतिनिधी वैभव रोहम, संगमनेर. साकूर गावात मोबाईल शोरूमचे भव्य दालन. पैसे नाहीत, चिंता कशाला, अगदी अल्प दरात घेऊन जा आपला आवडता आयफोन. यासाठी एकदा अवश्य भेट द्या. जय माता दी मोबाईल शॉपिंग. या ठिकाणी मोबाईल रिपेअरिंग तसेच सर्व सॉफ्टवेअर व हार्ड डिस्कचे काम अगदी अल्प दरात करून मिळेल. ठिकाण साकूर बस स्टँड समोर साकूर. संपर्क 98 90 31 50 50.